नमस्कार मित्रांनो, विद्यानिकेतन क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि या व्हिडिओमध्ये आपण आज अभ्यासणार आहोत पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये पिरियॉडिक ट्रेंड्स कशाला म्हणायचं किंवा मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये कुठले कुठले पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूया पिरियॉडिक ट्रेंड्सची डेफिनेशन. मित्रांनो, ही आहे डेफिनेशन पिरियॉडिक ट्रेंड्सची. काय आहे? वेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियड और ग्रुप ऑफ modern periodic table are compared, certain regularity is observed in their variation. It is called the periodic trends in the modern periodic table. काय मित्रांनो डेफिनेशन? जे ग्रुप्स आणि पिरियड्स आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, त्यांच्यामध्ये ज्या एलिमेंट्सच्या असणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत. आता या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण काय प्रॉपर्टीज अभ्यासल्या होत्या, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जो काय ट्रेंड आहे पिरियड्समध्ये आणि ग्रुप्समध्ये, तो आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओज पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर जे ग्रुप्स आणि पिरियड्स आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये आफ्टर सम टाईम काय होते, रेग्युलॅरिटी आहे, म्हणजे त्याच प्रॉपर्टी आपल्याला परत बघायला मिळतात. तर मग ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ग्रुप्स आणि पिरियड्समध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलमधील, त्यांच्यामध्ये जी रेग्युलॅरिटी आहे म्हणजे जी पुनरावृत्ती होते आफ्टर सम स्पेसिफिक टाईम ऑफ इंटरव्हल, त्या रिपीट होतात, त्याला काय म्हणतात? पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. आणि मित्रांनो, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये किंवा तुमच्या 10th स्टँडर्डसाठी आपण 3च जे पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत ते अभ्यासणार आहोत. इन दिस स्टँडर्ड्स वी आर गोइंग टू कन्सिडर द पिरियॉडिक ट्रेंड्स ओनली 3 properties of elements, namely valency, atomic size and metallic non-metallic character. तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला देखील 3 जे प्रॉपर्टीज आहेत त्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे व्हॅलेन्सी, एक आहे ॲटॉमिक साईज आणि एक आहे मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर या स्टँडर्डमध्ये आपण या 3च जे काही पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत किंवा जे काही पिरियॉडिक प्रॉपर्टीज आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. कुठल्या आहेत? व्हॅलेन्सी म्हणजेच संयुजा, ॲटॉमिक साईज म्हणजे अणूचा आकार, आणि मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच धातू अधातू गुणधर्म. तर या 3 प्रॉपर्टी आपण आता स्टेप बाय स्टेप अभ्यासूया. मित्रांनो, पिरियॉडिक ट्रेंड्स कशाला म्हणायचे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ज्या प्रॉपर्टीज आहेत पिरियड्स किंवा ग्रुप्समधील, त्याच्यामध्ये जी रेग्युलॅरिटी आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, त्याला म्हणतो आपण पिरियॉडिक ट्रेंड्स. आणि यामध्ये आपण 3 पिरियॉडिक ट्रेंड्सचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये नंबर फर्स्ट आहे व्हॅलेन्सी. तर सगळ्यात सुरुवातीला आपण अभ्यासूया व्हॅलेन्सी म्हणजे काय किंवा व्हॅलेन्सी कशा प्रकारे डिटरमाइन करतात. मित्रांनो, व्हॅलेन्सी म्हणजे काय जर आपण इन शॉर्टमध्ये पाहिलं तर व्हॅलेन्सी म्हणजे काय? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट्स, म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर इलेक्ट्रॉनशी देवाणघेवाण करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे, म्हणजे किती इलेक्ट्रॉन देऊ शकतो किंवा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो, ही जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला काय म्हणायचं? व्हॅलेन्सी, कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एलिमेंट्स. मग आता व्हॅलेन्सी डिटरमाइन कशा प्रकारे करतात? द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट सेल ऑफ इट्स ॲटॉम, दॅट इज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता ही व्हॅलेन्सी डिटरमाइन कशी करतात? तर कुठलाही जो एलिमेंट आहे त्याचा जो ॲटॉम असतो त्या ॲटॉमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यावरून त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी ठरवली जाते. आणि आउटरमोस्ट सेलमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला काय म्हणतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अभ्यासत असताना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय ते अभ्यासलेलं आहे. कुठल्याही एलिमेंटचा जो काही ॲटॉम आहे त्याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असे म्हणतात. आणि त्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरून त्या ॲटॉमची किंवा त्या एलिमेंटची जी आहे ती व्हॅलेन्सी डिटरमाइन केली जाते. आपण यासाठी एक्झाम्पल पाहूया. आपण इथे एक्झाम्पल म्हणून 2 एलिमेंट्स घेतले, बेरिलियम अँड ऑक्सिजन. यांचा ॲटॉमिक नंबर आहे
बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4 आणि ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. आता यांचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे, आपण यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकतो. मग बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल 2 and 2 and ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 6. ओके, हे झालं त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता बेरिलियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? बेरिलियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे बेरिलियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2, ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6. ओके, मग आता याच्यावरून व्हॅलेन्सी कशी ठरवणार? मग बेरिलियमची जर व्हॅलेन्सी म्हटलं तर बेरिलियमची व्हॅलेन्सी किती आहे 2. ओके, व्हॅलेन्सी बेरिलियमची व्हॅलेन्सी किती आहे 2 आणि ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? ऑक्सिजनची देखील व्हॅलेन्सी 2. म्हणजे हे लक्षात घ्या, व्हॅलेन्सी म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नाही. व्हॅलेन्सी ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. एखाद्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये जर 1, 2, 3 किंवा 4 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्याची व्हॅलेन्सी 1. जर इलेक्ट्रॉन असेल तर व्हॅलेन्सी 1. 2 इलेक्ट्रॉन जर आउटरमोस्ट सेलमध्ये असेल तर व्हॅलेन्सी 2. 3 इलेक्ट्रॉन जर आउटरमोस्ट सेलमध्ये असेल तर व्हॅलेन्सी 3. 4 इलेक्ट्रॉन जर आउटरमोस्ट सेलमध्ये असेल तर व्हॅलेन्सी 4. बट जर एखाद्या इलेक्ट्रॉनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये जर 5 इलेक्ट्रॉन्स असतील तर मग तो इलेमेंट काय करणार आहे? 5 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या एखाद्या इलेमेंटला किंवा ॲटॉमला देण्याच्या वेळी तो कुणाकडून तरी 3 इलेक्ट्रॉन्स घेईल. मग त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे, म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 3. ज्याप्रमाणे आता ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. मग ऑक्सिजनला ही सेकंड जे आहे सेल ऑर्बिट कंप्लीट करायचं असेल त्याला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत? 2. म्हणजे त्याची जी काही कॅपॅसिटी आहे 2 इलेक्ट्रॉन मिळाले की त्याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. मग त्याची कॅपॅसिटी 2. जर येथे एखादा इलेक्ट्रॉन जर 7 असेल तर त्याची व्हॅलेन्सी किती असेल? 1. म्हणजे व्हॅलेन्सी म्हणजे काय? तर व्हॅलेन्सी म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नाही, तर व्हॅलेन्सी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवरून ठरवली जाते. मित्रांनो, तुम्ही जर एवढा टेबलही लक्षात ठेवला तरी तुम्ही कुठल्याही एलिमेंटची जी व्हॅलेन्सी आहे ती जस्ट विदिन काही सेकंदामध्ये तुम्ही सांगू शकता. तुम्हाला चेक करायचं फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत. जर एखाद्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 आहे तर त्याची व्हॅलेन्सी 1. जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 असेल तर व्हॅलेन्सी 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 असेल तर व्हॅलेन्सी 3. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 असेल तर व्हॅलेन्सी 4. बट व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 असतील तर व्हॅलेन्सी 5 नाही, व्हॅलेन्सी किती? 3. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 असेल तर व्हॅलेन्सी 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7 असेल तर व्हॅलेन्सी 1. आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 8 आहेत म्हणजे ऑक्टेट कंप्लीट आहे. मग अशा प्रकारचे ज्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे ते इलेमेंट कुणाबरोबरच शेअरिंग करत नाही इलेक्ट्रॉनची, म्हणून त्यांची व्हॅलेन्सी 0. तुम्हाला फक्त एवढा चार्ट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. 4 पर्यंत व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर व्हॅलेन्सी तितकीच. 4 पासून जर जास्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर ऑक्टेट कंप्लीट करायला किती इलेक्ट्रॉन पाहिजेत ती त्यांची असते व्हॅलेन्सी. ओके, आता आपण पाहूया पिरियड आणि ग्रुपमध्ये व्हॅलेन्सीचा काय ट्रेंड आहे. मित्रांनो, पिरियड्समध्ये व्हॅलेन्सीचा काय पिरियडिक ट्रेंड आहे हे समजण्यासाठी आपण इथे 1 सेकंड पिरियडमध्ये लिमिट लिहिलेले आहेत आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता यावरून आपण हे जे एलिमेंट्स आहेत यांची व्हॅलेन्सी डिटरमाइन करू शकतो. सो लिथियम जो आहे त्याची व्हॅलेन्सी किती असेल? कारण याच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे याची व्हॅलेन्सी 1. बेरिलियम आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 म्हणून व्हॅलेन्सी 2. बोरॉनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स म्हणजेच व्हॅलेन्सी 3. कार्बनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजेच 4, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 म्हणजे व्हॅलेन्सी 4. नायट्रोजनचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत ते 5 आहेत म्हणजे नायट्रोजनला सेकंड ऑक्टेट जे आहे ऑर्बिट आहे कंप्लीट करायला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत? 3 म्हणजे नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी आपण एक्झाम्पलमध्ये पाहिली, ऑक्सिजनला ऑक्टेट कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे म्हणजे व्हॅलेन्सी 2. फ्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे? तर फ्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे ऑक्टेट कंप्लीट करायला म्हणजेच व्हॅलेन्सी 1. आणि निऑनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, निऑन कोणाला इलेक्ट्रॉन देणार नाही, इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग करणार नाही म्हणजे त्याची व्हॅलेन्सी 0. तर आता आपण सेकंड पिरियडमधील एलिमेंट्स आणि त्यांची व्हॅलेन्सी आपल्याला आता समजली आहे. लिथियमची व्हॅलेन्सी 1, बेरिलियमची 2, बोरॉन 3, कार्बन 4, नायट्रोजन परत 3, ऑक्सिजन 2, 1 आणि 0. तर मग याच्यावरून आपल्याला काय ट्रेंड लक्षात येतो पिरियडमध्ये? तर पिरियडमधील व्हॅलेन्सीचा काय ट्रेंड आहे? तर पिरियडमध्ये व्हॅलेन्सी जर आपण लेफ्ट टू राईट जर गेलो तर आपल्याला काय लक्षात येते? तर व्हॅलेन्सी 4 पर्यंत काय जाते? वाढत जाते. व्हॅलेन्सी गोज अप इन्क्रीजेस अप टू 4 आणि 4 पासून परत काय होते? व्हॅलेन्सी 0 पर्यंत कमी होत जाते अँड डिक्रीजेस अप टू 0.
हे एक पिरियडचं एक्झाम्पल पाहिलं. आपण आणखीन एक पिरियडमधील एक्झाम्पल पाहू. एक दुसरा पिरियड घेऊ आपण, पिरियड नंबर 3. त्यातील एलिमेंट्सची व्हॅलेन्सी आपण डिटरमाइन करू. त्यामध्ये अशाच प्रकारचा ट्रेंड आपल्याला बघायला मिळतो का ते आपण चेक करू. मित्रांनो, हा आहे थर्ड पिरियड. त्यामधील एलिमेंट्स आणि त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन आणि यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सोडियम ॲटॉमिक नंबर 11 आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 ॲज अप टू आर्गॉन ॲटॉमिक नंबर 18, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28 and 8. आता यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आपल्याला यांची व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन माहिती आहेत. आपण यांची व्हॅलेन्सी आता डिटरमाइन करू शकतो. मग सोडियमची व्हॅलेन्सी किती आहे? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 असेल तर व्हॅलेन्सी 1. मॅग्नेशियम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे? 2, म्हणजेच व्हॅलेन्सी 2. ॲल्युमिनियम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3 आहेत, 283, म्हणजेच ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3. सिलिकॉन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4, व्हॅलेन्सी ऑफ सिलिकॉन इज 4. फॉस्फरस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत, म्हणजे व्हॅलेन्सी किती आहे? 3. सल्फर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6, म्हणजे सल्फरला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स पाहिजेत? 2, म्हणजेच व्हॅलेन्सी जी आहे ती 2. क्लोरीन 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, 1 इलेक्ट्रॉन पाहिजे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, म्हणजेच व्हॅलेन्सी 1. आणि आर्गॉनची व्हॅलेन्सी 0. ओके, तर मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये देखील तोच ट्रेंड बघायला मिळाला जो आपण सेकंड पिरियडमध्ये पाहिला. जर आपण पिरियडमध्ये जर व्हॅलेन्सीचा पिरियडिक ट्रेंड पाहिला तर काय ट्रेंड आहे पिरियडमध्ये व्हॅलेन्सीचा? लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलेन्सी काय जाते? 4 पर्यंत इन्क्रीज होत जाते आणि 4 to 0 पर्यंत काय जाते? डिक्रीज होत जाते. ओके, तुम्हाला आपण त्यासाठी एक्झाम्पल पाहिलं सेकंड पिरियड अँड थर्ड पिरियड, दोन्ही पिरियडमध्ये आपल्याला अशाच प्रकारचा ट्रेंड बघायला मिळतो. अशाच प्रकारे तुम्ही नंतरचे जे थर्ड किंवा कुठल्या एखादा पिरियडचं एक्झाम्पल पाहिलं तर त्यामध्ये देखील अशाच प्रकारचा सिमिलर ट्रेंड आपल्याला बघायला मिळेल. पिरियडमध्ये जी व्हॅलेन्सी आहे ती लेफ्ट टू राईट जाताना 4 पर्यंत इन्क्रीज होत जाते आणि 4 to 0 पर्यंत डिक्रीज होत जाते. तर वरील एक्झाम्पल्स आपण अभ्यासले असता आपल्याला पिरियडिक ट्रेंड जो आहे व्हॅलेन्सीचा पिरियडमध्ये काय ट्रेंड मिळाला? व्हाईल गोईंग लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स इन्क्रीजेस अप टू 4 अँड डिक्रीजेस अप टू 0. पिरियड्समध्ये आपण लेफ्ट टू राईट जर ट्रॅव्हल केलं, जर लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर आपल्याला व्हॅलेन्सीचा काय पिरियडिक ट्रेंड बघायला मिळतो? व्हॅलेन्सी 4 पर्यंत इन्क्रीज होत जाते, 1 2 3 4, आणि 4 to 0 पर्यंत डिक्रीज होत जाते, 4 3 2 1 and 0. ओके, तर मित्रांनो, पिरियड्समधील व्हॅलेन्सीचा पिरियडिक ट्रेंड तुमच्या आता लक्षात आला असेल. आपण आता ग्रुपमध्ये काय व्हॅलेन्सीचा पिरियडिक ट्रेंड आहे ते अभ्यासू. ओके, आपल्याला बघायचं आता ग्रुपमध्ये काय पिरियडिक ट्रेंड आहे व्हॅलेन्सीचा. त्यासाठी आपण इथे फर्स्ट ग्रुपमधील काही एलिमेंट्स त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून ठेवलं आहे. आपण आता त्यांची व्हॅलेन्सी आहे ती डिटरमाइन करू. हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, आउटर मोस्ट सेलमध्ये देखील 1 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 1, म्हणजेच व्हॅलेन्सी 1. लिथियमकडे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 and 1, व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 1 मीन्स व्हॅलेन्सी 1. सोडियम 281, व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 1 मीन्स व्हॅलेन्सी 1. पोटॅशियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881, व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 1 मीन्स व्हॅलेन्सी 1. ओके, तर मग व्हॅलेन्सीमध्ये काय ट्रेंड बघायला मिळतो आपल्याला ग्रुपमध्ये? तर ग्रुपमध्ये आपण डाऊन जाताना, टॉप टू बॉटम जाताना व्हॅलेन्सी काय आहे? व्हॅलेन्सी रिमेन्स सेम. व्हॅलेन्सी जी आहे ती 1 1 1, म्हणजे व्हॅलेन्सीमध्ये काही चेंज होताना आपल्याला बघायला मिळतो का? नाही. तर ग्रुपमध्ये व्हॅलेन्सी जी आहे सेम ग्रुप आहे. फर्स्ट ग्रुपमधील जे एलिमेंट आहे तर एकाच ग्रुपमधील सर्व जे एलिमेंट्स आहेत त्यांची व्हॅलेन्सी कशी असते? सेम असते. यासाठी आपण आणखीन एक्झाम्पल पाहू. ग्रुपमध्ये व्हॅलेन्सीचा काय पिरियडिक ट्रेंड आहे ते समजण्यासाठी आपण इथे आणखीन 2 ग्रुप्समधील एलिमेंट्स लिहिलेले आहेत. त्यामध्ये नंबर फर्स्ट आहे सेकंड ग्रुपमधील एलिमेंट्स बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. बेरिलियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 and 2, ॲटॉमिक नंबर आहे 4. मॅग्नेशियम ॲटॉमिक नंबर 12, 282 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कॅल्शियम ॲटॉमिक नंबर 20, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 288 and 2. आता यांची व्हॅलेन्सी किती असेल मग? बेरिलियमची व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत? 2, सो व्हॅलेन्सी इज 2. मॅग्नेशियमची देखील व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन 2 मीन्स व्हॅलेन्सी 2. अँड कॅल्शियमची देखील व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत? आउटर मोस्ट सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स मीन्स व्हॅलेन्सी 2. ओके, तर सेकंड ग्रुप जो आहे तर त्याची जी व्हॅलेन्सी आहे सगळ्या एलिमेंटची किती आहे? 2. म्हणजे
आपण फर्स्ट ग्रुपमध्ये पाहिलं तर सगळे जे एलिमेंट्स आहेत त्यांची व्हॅलेन्सी 1, सेकंड ग्रुपमध्ये 2 आहे. आता एक आपण 17th ग्रुप पाहू. 17th ग्रुप ज्याला आपण हॅलोजन्स म्हणतो. हॅलोजन्समधील फ्लोरीन तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 and 7. तर याची व्हॅलेन्सी किती आहे मग? व्हॅलेन्सी 1. म्हणजे याचे जे ऑक्टेट कंप्लीट व्हायला किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे? 1. आणि क्लोरीन याची देखील व्हॅलेन्सी किती आहे? 1 करण्याचा ऑक्टेट कंप्लीट व्हायला याला देखील 1 इलेक्ट्रॉन पाहिजे. म्हणजे आपल्या आता ग्रुपमधील पिरियोडिक ट्रेंड्स आपण एक्झाम्पल जर अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की ग्रुपमध्ये जो व्हॅलेन्सीचा पिरियोडिक ट्रेंड आहे तो काय आहे? सेम ग्रुपमधील जे एलिमेंट्स आहेत त्यांची व्हॅलेन्सी कशी असते? सेम असते. ग्रुप नंबर फर्स्ट जे अल्कली मेटल्स आहेत त्यांची व्हॅलेन्सी किती आहे? 1 1 1. जे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत त्यांची व्हॅलेन्सी आहे 2 आणि हॅलोजन्स त्यांच्यामध्ये देखील व्हॅलेन्सी किती आहे? 1. म्हणजे विदिन अ ग्रुप आपण डाऊन जाताना जी व्हॅलेन्सी एलिमेंटची ती काय आहे? चेंज होत नाही. ती कशी आहे? सेम आहे. हा पिरियोडिक ट्रेंड जो आहे व्हॅलेन्सीचा आपल्याला ग्रुपमध्ये बघायला मिळतो. ग्रुपमध्ये मग काय पिरियोडिक ट्रेंड आहे व्हॅलेन्सीचा? व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप द व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट्स इज सेम इन द सेम ग्रुप. मग आपण ग्रुपमध्ये कुठलाही ग्रुप असेल त्याच्यामध्ये आपण डाऊनला जाताना व्हॅलेन्सी जी आहे ती कशी आहे? सेम आहे. आपण याआधी पिरियड्समध्ये व्हॅलेन्सी पाहिली तर पिरियड्समध्ये जो व्हॅलेन्सीचा ट्रेंड आहे काय? लेफ्ट टू राईट जाताना व्हॅलेन्सी जी आहे ती 4 पर्यंत इन्क्रीज होते आणि 0 पर्यंत डिक्रीज होते. तर मित्रांनो आज आपण अशा प्रकारे पिरियोडिक ट्रेंड कशाला म्हणायचं, पिरियोडिक ट्रेंडमध्ये व्हॅलेन्सी आहे पिरियोडिक ट्रेंड आपण अभ्यासला, ज्यामध्ये व्हॅलेन्सी कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतात, त्यानंतर व्हॅलेन्सीचा काय पिरियोडिक ट्रेंड आहे ग्रुपमध्ये आणि विदिन अ पिरियडमध्ये ते आपण अभ्यासलं. त्यानंतरचे जे 2 पिरियोडिक ट्रेंड्स आहेत ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर यांच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.